नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक वाडे आहेत. काही वाडे जीर्ण असून शेवटच्या घटका मोजत आहेत, तर काही वाडे उत्तमरित्या संवर्धित करून पुढील पिढींसाठी जतन करून ठेवलेले आहेत. मेनवली या गावात असाच एक संवर्धन केलेला सुंदर असा वाडा आहे. नाना फडणीस यांच्या वंशजांनी हा वाडा नव्याने सुंदररित्या संवर्धित केला आहे. आज आपण हाच ऐतिहासिक वाडा पाहणार आहोत. मेनवली हे गाव महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. या मेनवली गावामध्येच कृष्णा नदीच्या काठावर पूर्वाभिमुख असा ऐतिहासिक वाडा असून त्याचे बांधकाम पेशवाईतील मातब्बर आणि 3 शहाण्यांपैकी एक असणाऱ्या नाना फडणीस यांच्या काळात झाले आहे. वाड्याच्या पूर्वेस वाहनतळ असून उत्तराभिमुख नगारखाना आहे. याच नगारखान्यातून प्रवेश करून आपण मुख्य अशा पूर्वाभिमुख वाड्यात प्रवेश करतो. नगारखान्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक बुरुज असून इथून वाड्याचा सर्व परिसर आपणाला पाहता येतो. नगारखान्यातून पुढे उजव्या बाजूने गेल्यानंतर नगारखान्याच्या वरील बाजूस जाणारा मार्ग आहे. या मार्गाने वर गेल्यानंतर आपण नगारखान्याच्या वरील भागात प्रवेश करतो. इथून समोर आपणाला पांडवगडाचे दर्शन होते. वाड्यात समोरच गणपतीची सुंदर अशी मूर्ती असून इथूनच वाड्याची संपूर्ण इमारत आपल्या दृष्टीपथात येते. वाड्यात प्रवेश करताच समोर एक मोकळा असा व्हरांडा नजरेस पडतो. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या जिन्याने वर गेल्यावर एक सुंदर अशी खोली आहे. वरच्या मजल्यावरून खाली असणारा मुख्य वाडा आणि वाड्याचा मधला मोकळा भाग आपण पाहू शकतो. इथे नाना फडणीसांचा सुंदर असा फोटो आहे. नाना फडणीस यांना भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी वाईच्या पश्चिमेकडील भाग इनाम म्हणून दिला. याच भागात मेनवली हे गाव 1768 रोजी कृष्णा नदीच्या काठावर नाना फडणीस यांनी वसवले. याच गावात एक चौसोपी 2 मजली वाडा नाना फडणीस यांनी बांधून घेतला. पुण्याहून महाबळेश्वरला जात असाल तर वाई शहरातून अगदी जवळ असणारा वाडा पाहण्यासाठी मुद्दाम वेळ काढा आणि हा वाडा आणि इथे असणारा घाट आवर्जून पहा.
इथून आपण रंगमहालात प्रवेश करतो. इथे छतावर असणारी सुंदर नक्षी आपले मन वेधून घेते. इथेच पुढे जय विजय ही 2 चित्रे आहेत. त्यांचे रंग आपण आजही पाहू शकतो. इथून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरून खाली आलो की हळदी कुंकू महाल आहे. नाना फडणीस यांनी धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून सन 1770 साली हा वाडा बांधलेला आहे. वाड्याच्या भिंती चुना आणि विटा यामध्ये बांधलेल्या असून भिंतीस आतील बाजूने जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांड चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. समोरच सुंदर असे कारंजे असून पुढे मोकळी प्रशस्त जागा असून सभोवताली असणाऱ्या भिंतींवर दिवे लावण्यासाठी विशिष्ट अशी रचना केलेली आपण पाहू शकतो. या मोकळ्या जागेतून पुढे गेल्यानंतर आपण एका दरवाजातून बाहेर येतो. पुढेच तत्कालीन खेळांचे पट मांडण्यात आलेले आहेत. इथून उजव्या बाजूला जाणाऱ्या मार्गावर दक्षिणाभिमुख असा एक दरवाजा असून वरती बुरुजावर जाण्यासाठी एक जिना आहे. या बुरुजावरून गोरख चिंचेचे सुंदर असे झाड पाहता येते. हा ऐतिहासिक वाडा आणि सुंदर अशा घाटाचा परिसर पाहण्यासाठी 1 तास पुरेसा आहे. इकडे नक्की या आणि आपले ऐतिहासिक वैभव पहा. या बुरुजावरून खाली उतरून पुन्हा मुख्य इमारतीसमोर आलो की आपला वाडा पाहून पूर्ण होतो. या वाड्याच्या पाठीमागे कृष्णा नदीवर सुंदर असा घाट असून या घाटावर सिंघम, गंगाजल अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. याच घाटावर मेनेश्वर महादेव मंदिर असून चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांसोबत केलेल्या वसईच्या युद्धात जिंकलेल्या अनेक घंटांपैकी अत्यंत सुंदर आणि भव्य अशी एक घंटा येथे ठेवलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.